नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे गिरिजाला खूप मोठा धक्का बसलेला असतो जेव्हा सगुणाने तिला आता नागेश्वर घोरपडेचं सत्य सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. जेव्हा इथे सगुणा म्हणते की जेव्हा दत्तूचा खून करण्यात आला तेव्हाच मला कळलं होतं की दत्तूच्या खुनाच्या मागे नागेश्वर घोरपडेचा हात आहे. त्यानेच दत्तूचा खून केलाय हे मला तेव्हाच समजलं होतं. तेव्हा इथे गिरिजाला दत्तूने फोन केलेला असतो. तेव्हा दत्तू म्हणतो की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. फोनवरती बोलू शकत नाही, त्या लोकांची माझ्यावरती नजर असेल. आणि तेव्हा इथे नागेश्वर गिरिजाला म्हणालेला असतो की तुझ्या कुटुंबाची जबाबदारी मी घेतो. माझ्या घरची सून झालीस तर अख्ख्या तुळजापूरमध्ये कुणीही तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. तू माझ्या मुलाबरोबर लग्न कर. तुझ्या घराचा, तुझ्या वडिलांच्या ऑपरेशनचा आणि तुझ्या भावाच्या शिक्षणाचा सगळ्याचा प्रश्न सुटेल. तेव्हा गिरिजाने आपल्या कुटुंबासमोर आता हात टेकलेले असतात आणि तेव्हा ती रुद्रबरोबर लग्न करायला तयार होते. नागेश्वरच्या अटी मान्य करते. पण सत्य समोर आल्यानंतर गिरिजाला खूप मोठा धक्का तर बसलेलाच असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, रुद्र म्हणत असतो की सावी, हे सगळं काय चाललंय तुझं? हे बघ, तू आत्ताच्या आता इथून निघून जा. मला त्रास देऊ नकोस. मला संस्थेमध्ये जायचं आहे. तेव्हा सावी म्हणते की रुद्र, काय रे तू? म्हणजे माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. पण मात्र मी काय बोलले की तुला लगेचच राग येतो. पण तू मला सांग ना, तुझ्या या बायकोचं वागणं तुला पटतं का? अरे, तू तिच्यावरती इतकं प्रेम करतोस, पण ती तुझ्यावरती प्रेम करते का? तिने नाकारले तुला, पण तरीसुद्धा तुझं तिच्यावरतीच प्रेम आहे. तेव्हा इथे आता गिरिजा आहे का तुझ्याबरोबर संस्थेमध्ये यायला? तुझ्याबरोबर तर मीच आहे ना इथे. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हे बघ सावी, माझं गिरिजावरती. तेव्हा सावी म्हणते, हो मला माहिती आहे. तू आता असंच म्हणशील की तुझं गिरिजावरती खूप प्रेम आहे. तुझं प्रेम जिंकेल, माझं प्रेम हरेल, बरोबर ना? मग आपण आता बघूच या की कुणाचं प्रेम जिंकेल आणि कुणाचं प्रेम हरेल ते. एक काम कर रुद्र, तू आता गिरिजाला फोन कर आणि 3 रिंगमध्ये जर गिरिजाने तुझा फोन उचलला तर मी समजून जाईन की ती तुझी खरी बायको आहे आणि तुझं प्रेम जिंकणार आहे. आणि जर तिने 3 रिंगमध्ये फोन नाही उचलला तर मी तुझ्याबरोबर इथे आहे आणि मी जिंकणार आणि संस्थेमध्ये सुद्धा मीच तुझ्याबरोबर येणार. कळलं तुला? तेव्हा इथे रुद्र म्हणतो, ठीक आहे, तुझी जर तीच इच्छा असेल तर मी तेही करायला तयार आहे. माझ्या प्रेमावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्रने गिरिजाला फोन केलेला असतो. तेव्हा इथे सावीचे बघा डोळे कसे मोठे झालेले आहेत. तिला असं वाटतं गिरिजा फोन उचलते की काय. 1 रिंग वाजते, 2 रिंग वाजते, तिसरीही रिंग आता वाजते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, सावी आता मोबाईलकडे बघते, आपले डोळे पुसते आणि तो फोन उचलते आणि म्हणते, हॅलो. तेव्हा रुद्रला खूप आनंद होतो. रुद्र म्हणतो, गिरिजा, अहो कुठे आहात तुम्ही? सकाळपासून मी तुम्हाला फोन करतोय, सगळीकडे शोधतोय, तुम्ही कुठे आहात सांगूनसुद्धा गेला नाहीत. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की तुम्ही कुठे आहात? घरी जेवायला येणार आहात ना? आज मी पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर इथे किचनमध्ये स्वयंपाक करणार आहे ना, तेव्हा तुम्ही जेवायला घरी याल ना? तेव्हा रुद्र म्हणतो, हो नक्की, मी नक्की जेवायला येईन. पण कसं आहे ना, आता मला संस्थेत जावं लागेल, माझं महत्त्वाचं काम आहे. ते झाल्यानंतर मी घरी लगेच जेवायला येतो, चालेल ना? तेव्हा गिरिजा म्हणते, ठीक आहे, लवकर या, मी तुमची वाट बघेन. आज मी इथे गोडाधोडाचं जेवण बनवणार आहे ना, लग्नानंतर पहिल्यांदाच काहीतरी बनवणार आहे. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, हो हो, मी लगेचच येतो. तेव्हा रुद्र इथे सावीला म्हणतो, बघितलं सावी, माझं प्रेम जिंकलंय. आज मी लवकर येऊन माझ्या बायकोच्या हातचं जेवण जेवणार आहे. कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. सगळ्यांना इथे तिने खाली पाटावरती जेवण वाढलेलं असतं. तेव्हा रुद्र खूपच जास्त खुश होतो. तो म्हणतो, अरे वा, किती छान पद्धतीने इथे जेवण बनलेलं आहे आणि किती छान पद्धतीने जेवण वाढलेलंसुद्धा आहे. तेव्हा गिरिजा म्हणते की आई, तुम्ही पण बसा ना. तेव्हा इथे वासंती म्हणते, नाही नको नको, मी तुझ्याबरोबर जेवेन ना नंतर. गिरिजा म्हणते, कशाला,
तुम्हीसुद्धा सगळ्यांबरोबर जेवायला बसा ना, आज मी तुम्हाला वाढते. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणतो, अहो बसा ना, त्या एवढ्या म्हणतायत तर बसा जेवायला आमच्याबरोबर. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, तुम्ही बसा, मी आता पुरणपोळ्या घेऊन येते. रुद्र म्हणतो, काय पुरणपोळी? अरे वा, आज तर खूप छान बेत आहे. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की तुम्हाला सगळ्यांना एकत्र असं जेवताना बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे. सासरे बुवा, ही पुरणपोळी तुमच्यासाठी स्पेशल पुरणपोळी आहे हां. त्यानंतर गिरिजा सगळ्यांना पुरणपोळ्या वाढते आणि म्हणत असते की तुम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसलात. तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघून मला खरंच खूप आनंद होतो आहे. आज जर माझे बाबा जिवंत असते तर ते सुद्धा तुमच्याबरोबर आज जेवायला बसले असते ना. माझ्या बाबांना माझ्या हातचा स्वयंपाक खूपच जास्त आवडायचा. म्हणायचे की माझी मुलगी सुगरण आहे, सुगरण, माझ्या हाताला खूप चव आहे, असं ते म्हणायचे. तेव्हा इथे गिरिजा इमोशनल झालेली असते. ती म्हणते, माफ करा, आज इतका चांगला दिवस आहे, आज पहिल्यांदा मी स्वयंपाक केला आहे आणि उगाचच तुम्हाला सगळ्यांना दुःखी केलं. नाही नाही, तुम्ही प्लीज सगळेजण सुरुवात करा जेवायला. तेव्हा इथे नागेश्वर तिच्याकडे बघत असतो. तेव्हा ती त्याला खुणावते की पुरणपोळीमध्ये चिठ्ठी आहे, ती बघा. तेव्हा तो पुरणपोळीमधून चिठ्ठी बाहेर काढतो आणि ती वाचायला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये गिरिजाने लिहिलेलं असतं की नागेश्वर साहेब, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, माझ्या वडिलांच्या खुनाविषयी. तेव्हा आपण जिथे भेटलो होतो तिथे मला भेटायला नक्की या. तेव्हा इथे रुद्र आता जेवायला सुरुवात करतो आणि म्हणतो की अप्रतिम सुंदर. तेव्हा वासंती म्हणते, काय रे, कुणाबद्दल बोलतोयस तू रुद्र? तेव्हा रुद्र म्हणतो, आईसाहेब, अहो पुरणपोळीबद्दल बोलतोय. अप्रतिम झाली आहे, एकदम सुंदर झाली, टेस्टी झाली एकदम, बरोबर ना? तेव्हा इथे सावीला राग येतो. सावी म्हणते, हो हो, अगदी बरोबर, खूपच टेस्टी झाली आहे ना पुरणपोळी. तुझ्या बायकोच्या हाताला खूप चव आहे, आता तिच्यासाठी एक हॉटेल काढून दे ना. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, ठीक आहे, एक हॉटेल उघडतो त्यांच्या नावाने आणि तू तिथे मॅनेजर म्हणून काम कर, मग तर चालेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र म्हणत असतो, खरंच गिरिजा, पुरणपोळी खूपच छान झाले. आबासाहेब, अहो पुरणपोळी खाऊन बघा ना, किती छान बनवली आहे गिरिजाने. तेव्हा इथे नागेश्वरसुद्धा पुरणपोळी खातो आणि म्हणतो, खरंच खूपच छान झाले. तेव्हा गिरिजा म्हणते, फक्त छान झाली आहे की अजून काही? तेव्हा नागेश्वर म्हणतो, नाही नाही, काही भारीच झाले एकदम, नादच नाही कुणी करू शकत, इतकी मस्त झाली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गिरिजा त्याच्याकडे बघून अशी स्माईल करत असते ना, त्याच्यावरूनच त्याच्या लक्षात येतं की हिला कदाचित माझ्या कारस्थानांबद्दल काहीतरी कळलं आहे. तेव्हा नागेश्वर आता रूममध्ये येतो आणि म्हणतो की ह्या गिरिजाची एवढी हिंमत, मला भेटायला बोलवले मला, आणि ते सुद्धा तिथेच जिथे मी तिला भेटायला बोलवलं होतं. हिची हिंमत दिवसेंदिवस खूपच जास्त वाढत चाललेली आहे. आणि बोलण्यावरून तर मला वाटत होतं की माझ्या माणसांना इथे कॉन्ट्रॅक्ट भेटायच्या आधी हिलाच कॉन्ट्रॅक्ट भेटलं होतं की काय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणतो, ठीक आहे, जर गिरिजाला कॉन्ट्रॅक्टबद्दल काही माहिती असेल आणि त्याबद्दलच तिला बोलायचं असेल तर आज तिचंसुद्धा काम तमाम होणार, तिलासुद्धा मी संपवणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा किचनमध्ये काम करत असते. तेव्हा रुद्र तिथे जातो आणि म्हणत असतो, गिरिजा, पण खरंच बोलायचं म्हणून बोलत नाही आहे, तुम्ही खरंच खूप छान उत्तम स्वयंपाक केला होता. म्हणजे कितीतरी दिवसानंतर मी एकदम टुंब पोट भरेपर्यंत जेवलेलो आहे. तेव्हा वासंती म्हणते, हो का, म्हणजे आईच्या स्वयंपाकाला विसरलात की काय आता? आईच्या जेवणाची आठवण येणार नाही? तेव्हा रुद्र म्हणतो, आईसाहेब प्लीज आता असं बोलू नका, दिस इज नॉट फेअर. हे बघा, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे की गिरिजाने खूप उत्तम स्वयंपाक केला होता, बनवला होता की नाही. तेव्हा इथे लगेचच वासंती म्हणते, हो हो, त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही, खूपच छान स्वयंपाक केला होताच गिरिजा. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, हो ना, खूपच छान चव आहे तुमच्या हाताला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुभानराव म्हणत असतात की साहेब कुठे जात आहे तुम्ही साहेब, खंजीर घेऊन कुठे जात आहे? तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, सुभानराव तुम्ही आम्हाला थांबू नका, आता आम्ही त्या ठिकाणी जाणारच. तेव्हा सुभानराव म्हणत असतो की साहेब अहो तुम्ही कशाला जाताय, मला सांगा ना, मी जातो तिथे. तेव्हा नागेश्वर म्हणतो, नाही, आम्ही ज्या ठिकाणी चाललो आहे ना त्यांचं काम आम्ही आमच्या हातानेच तमाम करणार. तेव्हा सुभानराव म्हणत असतो, तुम्ही कुठे जाताय, कुणाचा गेम करायला जाताय ते तरी सांगा. तेव्हा नागेश्वर म्हणतो, त्या गिरिजाला आम्ही आत्ताच्या आत्ता संपवणार.
तेव्हा सुभानराव म्हणतो, साहेब असं करू नका, मामला नाजूक आहे, आपण शांतपणे हाताळावा, नाहीतर गोष्टी हाताबाहेर निघून जातील. तुम्ही आमच्याकडे द्या ना, आम्हाला सांगा काय झाले ते. नागेश्वर म्हणतो, अजिबात नाही सुभानराव, आता त्या गिरिजाने आम्हाला भेटायला बोलवलं ना, त्या ठिकाणी आम्हीच जाणार, त्या ठिकाणी दुसरं कुणीही जाऊ शकणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा आणि रुद्र हे दोघेजणं बोलत असतात. वासंतीसुद्धा असते, तीसुद्धा कौतुक करत असते गिरिजाच्या हाताच्या चवीचं. तेव्हा रुद्र बाजूला बघतो तर सावी आणि उर्वशी दोघीजणी त्यांच्याकडे बघत असतात. तेव्हा सावी म्हणत असते, किती ते कौतुक. मावशी खरंच सांगू का, ही डोक्यात चालली आहे आता माझ्या, अगदी डोक्यावरतीच बसते. तेव्हा उर्वशी म्हणते, हो ना, आल्या पावली परत जाते की नाही बघच तू, नको काळजी करू, नव्याचे 9 दिवस आहेत ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, रुद्र आता मुद्दामूनच म्हणतो, गिरिजा तुमचा हात द्या ना. तेव्हा गिरिजा लाजतच आपला हात रुद्रच्या हातामध्ये देते. तेव्हा इथे खूपच जास्त राग आलेला असतो, ते म्हणजे सावीला. तेव्हा उर्वशी तिला पकडते. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो की खरंच तुमच्या हातामध्ये जादू आहे, जादू, खूप चव आहे तुमच्या हाताला. आणि तो तिचं भरभरून कौतुक करतच असतो, म्हणत असतो जे काही बोलतोय ते मनापासूनच बोलतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला खूप आनंद होतो आणि ती त्याला मनापासून थँक्स असं सुद्धा म्हणते. तर इथे नागेश्वर घोरपडे आता सांगितलेल्या ठिकाणी आपली गाडी घेऊन आलेला असतो. तर इथे गिरिजासुद्धा त्या ठिकाणी जायला तयार झालेली असते. तेव्हा इथे नागेश्वर घोरपडे गाडीतून उतरल्यानंतर चालायला सुरुवात करतो. तेव्हा पहिलंच आता तिथे जे पोस्टर लिहिलेलं असतं त्याच्यावरती लिहिलेलं असतं विश्वासघात. तर इथे लाल कलरने व्हाईट पोस्टरवरती विश्वासघात असा शब्द लिहिलेला असतो. तेव्हा नागेश्वर घोरपडे झाडावरती लटकवलेला विश्वासघात हा शब्द काढतो. त्यानंतर लिहिलेला असतो धोका, धोकासुद्धा लिहिलेला असतो आणि त्यानंतर लिहिलेला असतो खून. तर इथे विश्वासघात, धोका आणि खून असे 3 पोस्टर तिने लावलेले असतात. आणि त्यानंतर इथे एक एक करून तो वाचत असतो आणि नागेश्वरला आठवत असतं की त्याने कशा पद्धतीने विश्वासघात केला, मग धोका दिला आणि मग खून. कारण इथे लोकांसमोर त्याने कबूल केलेलं असतं की मी गिरिजाला माझ्या घरची सून करून घेणार आहे. त्यानंतर त्याने सगळ्या घराची जबाबदारी घेतलेली असते आणि नंतर इथे आता दत्तूचा खून केलेला असतो. तर इथे वासंती रूममध्ये आलेली असते. वासंती म्हणत असते, हे काय, कपाटाचा दरवाजा का उघडा ठेवला आहे. आणि नंतर तिला खंजीरचं मॅन दिसतं. ते खंजीर आता त्याच्यामध्ये नसतं. तेव्हा ती म्हणत असते की हे काय, खंजीर कुठे आहे, हे मॅन रिकामं, खंजीर घेऊन कुठे गेले ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वासंतीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता हा नागेश्वर कुणाला मारायला गेलाय असं तिला वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता नागेश्वर घोरपडेची वाटच बघत असते. तेवढ्यातच तिथे नागेश्वर आलेला असतो. ते सगळे पोस्टर वगैरे हातात घेऊनच येतो आणि म्हणतो, हे सगळं काय आहे, आम्हाला इथे का बोलवले आणि हे सगळं काय आहे. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, हे तेच आहे जे तुम्ही आमच्याबरोबर वागलात, धोका, विश्वासघात आणि खून. तुम्ही आमचा विश्वासघात केलात, धोका दिलात आम्हाला आणि नंतर तुम्ही माझ्या वडिलांचा खून केलात. हेच लिहिलं आहे सगळं मी त्याच्यावरती. तेव्हा नागेश्वर म्हणतो, मी कुणाचाही विश्वासघात केलेला नाही आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, तुम्ही विश्वासघात केला आहे, आमचा विश्वासघात केला आहे, तुम्ही माझ्या वडिलांचा खून केला आहे आणि हे सगळं मला माहिती आहे नागेश्वर घोरपडे साहेब, असं आता गिरिजा म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वरला इथे आता गिरिजाच्या डोळ्यामध्ये इतका राग आणि तिरस्कार बघून खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की तुमची एवढी हिंमत की तुम्ही माझ्या वडिलांचा खून केला का आणि कशासाठी, का तुम्ही आम्हाला फसवलं, असं आता गिरिजा नागेश्वर घोरपडेला विचारते. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये नागेश्वर म्हणत असतो की हो, मीच मारले तुझ्या बापाला, मीच त्याचा खून केला आहे. तेव्हा वासंती म्हणत असते, या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं आहे का. तेव्हा हे दोघेजण एकमेकांबरोबर अशा पद्धतीने बोलत होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणते की मी तुम्हाला सोडणार नाही आहे नागेश्वर साहेब. तेव्हा नागेश्वरला घाबरून ती आता खाली पडते. नागेश्वरने तिला धक्का दिलेला असतो आणि तो म्हणत असतो की दत्तूला, तुझ्या वडिलांना तर मी आता धडा शिकवला आहे, त्याला तर मी मारलं आहे, पण आता तुलासुद्धा सोडणार नाही आहे
आणि तो चाकू काढतो आणि गिरिजाच्या पोटामध्ये चाकू खुपसणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो गिरिजा त्याचा हात पकडते आणि म्हणते की मला मारायच्या आधी एक सत्य जाणून घ्या. मी माझा मोबाईल माझ्याजवळ ठेवलेला नाही आहे. मी इथेच कुठेतरी तो लपवून ठेवला आहे. आपण जे काही बोलतो आहे, जे काही करतो आहे, हे सगळं त्याच्यामध्ये आता रेकॉर्ड होणार आहे. आणि मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं आहे तो मोबाईल मी कुठे लपवून ठेवला आहे ते. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला सोडणार नाही आहे नागेश्वर साहेब. मला मारलंत ना तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा तर मी नक्कीच मिळवून देणार, असं आता गिरिजा म्हणालेली असते.